नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक अनोखा सब्जेक्ट, तो म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल मधील सर्वात महत्वाचं बादशाह असा त्या सब्जेक्टचं नाव आहे. तो म्हणजेच काय, जीटीडी, जनरेशन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. यामधील जर तुम्ही पॉलिटेक्निक मध्ये शिकत असाल, सेकंड इयरला जर असाल, तर त्यामध्ये जो काही थर्ड चॅप्टर आहे, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन पॅरामीटर्स अँड इट्स कॉम्पोनंट्स, त्या चॅप्टर मधील जो काही टॉपिक आहे तो म्हणजेच काय, नंबर ऑफ कंडक्टर, जे की कंडक्टर शिवाय पाणीही हलू शकत नाही, आणि कंडक्टर जर नसेल तर ट्रान्समिशन लाईन सुद्धा तयार होत नाही. तेच म्हणजे काय, टाइप्स ऑफ कंडक्टर. आज आपण काय बघणार आहोत बेटा? टाइप्स ऑफ कंडक्टर बघणार आहोत. मग यामध्ये काय बघायचं आहे, फक्त आणि फक्त 3 बघायचे. फक्त आपले 15 ते 15 मिनिटाच्या आसपास आपला लेक्चर असेल, आणि या लेक्चर मध्ये हे जे काही टॉपिक आहे तुमचा क्लिअर होईल, आणि क्लिअर झाला तर तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही अशी गॅरंटी माझी. तुम्हाला एकदम छानपैकी मी शिकवणार आहे, पण तुम्हाला कुठं जायची गरज नाही आणि कुठं कोणाकडे क्लास लावायची गरज नाही, कारण आपण फ्री मध्ये घेतोय. आणि आज जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात तर हे जे काही कन्सेप्ट आहे कायमचं निघून जाईल, कायमचं. त्यासाठी व्हिडिओला स्किप करायचं नाही, कंटिन्यू बघा. जर तुम्ही चांगला इलेक्ट्रिकल साठी लेक्चरर शोधत असाल किंवा चांगला व्हिडिओ जर तुम्ही शोधत असाल, तर हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि बेस्ट चॅनलवरती तुम्ही आलेला आहात. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे तर एमएसबीटी साठी तर आहेत, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जर तुम्हाला विचार बघायला गेलं तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा हा क्वेश्चन बघायला भेटतो. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजेच काय, तुम्ही भविष्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर होणार आहेत, मे बी ज्युनियर असाल किंवा असिस्टंट असाल, तर त्यासाठी या कंडक्टरवरती 100% क्वेश्चन असतो. एमएसबीटी एक्झाम मध्ये तर असतोच, पण त्यासोबत जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायला जाईल ना, त्यावेळेस सुद्धा अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटेल. काही अडचण नाही. चला मग आपण सिलेबसला चालू करायचा आहे. तर सिलेबस काय म्हणतो बघा रे. आता आपल्याला बघायचं 1 बाय 1. आपल्याला काय बघायचं बेटा? 1 बाय 1 बघायचं आहे. 1 बाय 1 म्हणजेच काय, 3 बघणार आहोत. यामध्ये फक्त 3. हे बघ, डोक्याला ताण नको, फक्त काय घ्यायचं आपल्याला, 3च घ्यायचे. मग ते 3 कोणते घ्यायचे? एएसी. आता बघा, एएसी स्टँड फॉर, एक्झाम मध्ये असंच लिहायचं, एएसी. मग आता एएसी चं काय बघा, स्टँड फॉर म्हणजे त्याची जे काही फुल फॉर्म आहे तो आहे बघा, स्टँड्स फॉर म्हणजे याला म्हणतात बघा ऑल. स्टँड्स फॉर ऑल अल्युमिनियम बघा, अल्युमिनियम कंडक्टर्स म्हणजे काय बघा, या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे ऑल जे काही कंडक्टर्स आहेत ते अल्युमिनियमचे आहेत. आता ऑल कंडक्टर म्हणजे कंडक्टर ते कसं आहे, तुम्ही ऑल म्हणताय सर, आता हे कसं आहे बरं, तुम्ही आमच्यावरती अन्याय करताय. अरे बाबा, तुमच्यावरती मी अन्याय नाही करत. म्हणजे ऑल कंडक्टर म्हणजे कोणते कंडक्टर, म्हणजे ह्या जगामध्ये हाय नाही तेवढे सगळे कंडक्टर का, ते नव्हे. तर आपण बघितलेलं आहे लाईव्ह मध्ये, तिथं आपण बघितलं होतं स्टँडर्ड कंडक्टर. आणि जे काही स्टँडर्ड कंडक्टर आहेत, स्टँडर्ड नाही, मला स्टँडर्ड नाही म्हणायचं आहे, स्टँडर्ड. बघा, हे जे काही कंडक्टर आहे तो कोणता होता? स्टँडर्ड होता. बघा, स्टँडर्ड टाइप कंडक्टर होते. आता स्टँडर्ड म्हणजेच काय रे? स्टँडर्ड म्हणजेच काय, कशा टाइपचे कंडक्टर होते? स्टँडर्ड म्हणजेच काय, की बाबा जे काही आपल्या बाहेर डिस्ट्रीब्युशनला ट्रान्समिशनला जे काही वापरतात कंडक्टर, ते एकच नसून तर त्याच्यामध्ये तारा असतात, आणि काय ते केले जातात, स्क्यूड मध्ये केले जात असतात. म्हणजे काय, बेंड केले जात असतात. आणि त्या ठिकाणी काय केले जाते, त्याला आपण जे काय आपलं दोरी असतं ना, सुतळी म्हणा, किंवा आपला दावा असतो बघा, स्ट्रिंग, त्या टाइप मध्ये काय त्याला शेप दिलेले असतात. म्हणजे नंबर ऑफ बारीक कंडक्टर कनेक्टेड इन वन टाइप ऑफ शेप. म्हणजे ते शेप रोप टाइप ऑफ शेप. काय रोप म्हणजे काय, दोरीच्या टाइपचा जे काही शेप असतो त्या टाइपचे कंडक्टर असतात, त्याला म्हणायचं स्टँडर्ड. आता स्टँडर्ड म्हणजे काय, एकच काय नाही, त्याच्यावरती लेअर असतात. काय असतात बेटा त्याच्यावरती? लेअर. म्हणजे हा, सॉरी फ्रेंड्स, थोडं काय झालं, थोडं टेक्निकल एरर आला होता, त्यासाठी आपण थोडस मागे आलेलो आहोत. ओके, चालते. हा, या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं की बाबा स्टँडर्ड कंडक्टर असतात, आणि स्टँडर्ड कंडक्टरवरती अशा टाइपचे लेअर असतात. म्हणजे नंबर ऑफ वायर आहेत, किती आहेत? नंबर ऑफ वायर. त्या वायर पासून बनतो एक कंडक्टर. काय बनतो? एक कंडक्टर. म्हणजे आपली सुतळी असेल किंवा आपला दोरा असेल, त्यावरती बघा एकच दोरा असतो का? त्यावरती नाही, म्हणजे 4-5 दोऱ्याचे घेऊन आपण एका ठिकाणी एक जाड दोरा बनवतो. त्या टाइप मध्ये
4-5 लेअर घेतात वायरचे, एक 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 पातळ पातळ वायर घेतात आणि त्या पातळ वायरचा एक मस्त पैकी एक शेप मध्ये काय बनवलं जातं, कंडक्टर बनवलं जातं. आणि ते कंडक्टर म्हणजे या टाईपचा कंडक्टर, त्यालाच म्हणतो आपण स्टँडर्ड कंडक्टर. आता हे स्टँडर्ड कंडक्टर आहेत. मग स्टँडर्ड कंडक्टर म्हणजे हा सुद्धा अल्युमिनियमचा असेल, हा सुद्धा म्हणजे ऑल कसे आहेत, अल्युमिनियमचे आहेत. म्हणजे सगळेच कसे आहेत बेटा, अल्युमिनियमचे. जेवढे आहेत नाही तेवढे सगळेच कशाचे आहेत, अल्युमिनियमचे आहेत. म्हणून याला म्हणायचं ऑल अल्युमिनियम कंडक्टर. याला काय म्हणायचं बेटा, ऑल अल्युमिनियम कंडक्टर. मग हे का वापरायचं, आता लक्ष द्या. आपल्याला माहित आहे कॉपर कंडक्टर असतो आणि अल्युमिनियम कंडक्टर असतो, राईट. दोन टाईपचे कंडक्टर आहेत. जर या ठिकाणी कॉपरचा वापरलं तर चालणार नाही का बाबा, मग हे कुठं वापरायचा काय नाही, हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं आहे. जे काही हे आहे ना, हे अल्युमिनियमचे जे काही आहेत ऑल अल्युमिनियम कंडक्टर, एएसी. आता एएसी कंडक्टर कुठं वापरतात ते बघूयात. या ठिकाणी आहे स्टँडर्ड कंडक्टर. मग ह्याला कॉपर नाही वापरलं तर चालेल का, बघा चालतो, काही अडचण नाही. पण तुम्ही का नाही, तुमच्याकडे पैसा भरपूर असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे, भरपूर रूम भरून पैसा पाहिजे, आणि त्यावेळेस तुम्ही हे टाईपचे कंडक्टर वापरू शकता. का बरं असं म्हणताय सर, कारण कॉपर कंडक्टर आर कॉस्टली. कसं आहे बघा, कॉपर कंडक्टर जे आहे कॉस्टली म्हणजे महाग आहे. बट अल्युमिनियम कंडक्टर आर चिपेस्ट, म्हणजे कसा आहे तो स्वस्त आहे. जो काही अल्युमिनियम कंडक्टर आहे तो कसा आहे, स्वस्त आहे ऍज कम्पेअर टू कॉपर. आता चांदी वापरतो सर आम्ही, मग तो लई मोठ्या अवलादीचा आहे, म्हणजे त्यावेळेस तो वापरू शकतोस कॉपरचा, बरोबर. हे सिल्वरचा नाही सर आम्ही सोन्याचा वापरू, गोल्डचा वापरू. तू तर त्याच्यापेक्षा लयच भारी अवलादीचा आहेस, म्हणजे त्यावेळेस काय झाला, कोणता गोल्ड वापरू शकतास. म्हणजे सर्वात चांगली कंडक्टिव्हिटी असते गोल्डची, त्यापेक्षाही चांगली असते सिल्वरची, त्यापेक्षाही चांगली सॉरी एक मिनिट सर्वात चांगली जे काही कंडक्टिव्हिटी आहे ते गोल्डची, त्याच्यापेक्षा थोडस कमी कंडक्टिव्हिटी आहे सिल्वरची, त्याच्यापेक्षा थोडस कमी आहे कॉपरची, त्याच्यापेक्षा थोडस कमी आहे अल्युमिनियमची. ओके, अशा टाईपचे आपले काय आहेत कंडक्टर्स आहेत. मग आपण या ठिकाणी कॉपरचा का वापरायचं नाही, कारण कॉपर महाग आहे म्हणून आपण तो वापरत नाही. बाकी सगळं ठीक आहे बाबा, ते कॉपर ही गंजत नाही, हेही गंजत नाही, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर दुसरा जर विचार करायला गेलं, कॉपर कंडक्टर हा जड असतो आणि हा कसा असतो, हलका असतो. बघा, कॉपर आणि अल्युमिनियम. सर आम्हाला अल्युमिनियमच माहिती नाही, कसं करावं. तू इंटरेल पिन मर बेटा, तुला माहिती आहे पण ह्याला म्हणतात म्हणून माहिती नाही. बघा, इंट्रेल म्हणजे माहितीये का, ते पूर्वीच्या काळी असायचे. इंट्रेल म्हणजे काय, कीटकनाशक असायचा, मग त्यामध्ये माणसं बी नासून जायचे, म्हणजे मरून जायचे. ते झाला पूर्वीचा. आता ते इंट्रेल राहिलेला नाही. आता आहे एक घोट घेतलं की डोकं कसं तड 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 करायला लागते. बरोबर आहे की नाही, ऐकलं का गाणं. तसे झालेत लोक, इंटरेल वाले गेले. आता जर काही टेन्शन आलं की मस्त पियाला तर झोपायचं आलं. ओके, ते वेगळी गोष्ट झाली. ते जस्ट जोक. या ठिकाणी आहे बघा, ऑल अल्युमिनियम कंडक्टर. आता कॉपर का वापरायचं नाही, अल्युमिनियम का वापरायचा, कारण अल्युमिनियम हा हलका असतो, कॉपर हा जड असतो. अल्युमिनियम हा स्वस्त आहे, कॉपर हा महाग आहे. थोडस पॉवरला झालं तर चालतंय, म्हणून आपण या ठिकाणी काय वापरतोय, काय अल्युमिनियम. सर आम्हाला अल्युमिनियमच माहित नाही, कसं करावं. तुझ्या घरी जर्मनचा डब्बा आहे का नाही, आहे का नाही, जर्मनचा डब्बा आहे ना बेटा. हे बघ, जर्मनलाच इंग्लिशमध्ये अल्युमिनियम म्हणतात, त्या डब्यालाच अल्युमिनियम म्हणतात. काय त्याला काय मोठं भरी आहे का, सगळ्यांच्या घरी जर्मल असतात आणि जर्मल म्हणजे अल्युमिनियम. लक्षात आलं का आता. ओके, मग तुला जर ते बी लक्षात आलं नसेल तर आपल्या टेलिग्रामवरती त्याची नोट्स दिले, तू बघ विथ या इथं पीपीटी फॉर्मॅट मध्ये आहे, तुला त्या ठिकाणी भेटून जाईल. ओके, चालतंय, काही डाऊट काही नाही. आणि टेलिग्राम काय सर तुमचा, आर क्लासेस किंवा राठोड अकॅडमी सर्च करा. मी राठोड आहे, मी बंजारा छू, बंजारा आणि तांड्यावरचा आहे. ओके, बघा आता या ठिकाणी काय आहे बघा. आता स्टँडर्ड टाईप कंडक्टर मध्ये बघायचे आपल्याला अल्युमिनियम बघायचे. म्हणजे अल्युमिनियम म्हणजे काय, सगळे कंडक्टर्स कसे आहेत, अल्युमिनियमचे आहेत, म्हणून याला म्हणायचं ऑल अल्युमिनियम कंडक्टर. म्हणजे सगळे बारीक बारीक वायर जे आहेत ते सगळे कसे आहेत, अल्युमिनियमचे आहेत, म्हणून याला म्हणायचं अल्युमिनियम कंडक्टर, ऑल अल्युमिनियम कंडक्टर. ओके, चालतंय, काही डाऊट नाही. मग सर हे वापरतात कुठं, इट यूज बघा, थोडस मी चालतंय, काही अडचण नाही. इट यूज फॉर डिस्ट्रीब्युशन ऑर लो. मी काय करतो, फक्त लो व्होल्टेज करतो. काय, लो टेन्शन. कशासाठी, लो टेन्शन म्हणजेच काय, टेन्शन राहत नाही करत त्याला, कमी टेन्शन राहते का, म्हणून लो टेन्शन म्हणायचं का, नाही, असं अजिबात नाही. तर लो टेन्शन म्हणजेच काय, कमी व्होल्टेजला वापरायचा. काय, कसं का वापरायचा, कमी व्होल्टेजला वापरायचा. ओके, मग अजून दुसरं कुठं वापरायचं बघा. त्यानंतर पण ह्याचे काही डिसएडव्हान्टेजेस होते. चांगला होता बिचारा, काही टेन्शन नव्हता, पण काहीतरी डिसएडव्हान्टेजेस होते, म्हणून आपल्याला एएसी आणावं लागलं. कारण बघा काय,
कारण हे पूर्वीच्या काळी वापरायचं. एएसी कुठं वापरायचं? पूर्वीच्या काळी म्हणजेच काय, आपण जन्मलो नव्हतो, आपले आजोबा वगैरे त्यावेळेस असतील तेव्हाचा. ओके, अजूनही कुठं कुठं असतील अल्युमिनियम. बघा आता अल्युमिनियम पूर्वीच्या काळी वापरायचं, आता का वापरत नाही? आता काय त्याला किडे लागले का? नाही. त्या काय झालं माहितीये का, पूर्वीच्या काळी तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती. आता टेक्नॉलॉजी अपडेट होत गेली आणि त्या अपडेट नुसार त्या ठिकाणी आपल्याला एएसी भेटला. काय भेटला? एएसी भेटला. अजून त्या एसीला रिप्लेस करतोय आपण एसीएसआर ने. ओके, म्हणजे सर हे कसं आलं? पूर्वीच्या काळी जेव्हा कम्प्युटर बनला तेव्हा किती रोम भरून होता का नाही? आता किती आहे? अरे आपल्या हातामध्ये घेऊन फिरतोय कम्प्युटर. एवढं सगळं आपण मोबाईलचे गेलो कम्प्युटर आहे ना, म्हणजे एवढं आपण काय केलं, कॉम्पॅक्ट करत गेलो, म्हणजे त्याचं रिसर्च करत गेलं. मग आपल्याला कसंही करून काय करायला पाहिजे होता, आपला फायदा व्हायला पाहिजे होता. मग कसंही करून काय केलं सरकारने किंवा त्या कंपनीने त्यांचा फायदा करून घेण्यासाठी ह्या कंडक्टरला एसी कंडक्टर मध्ये चेंज केलं. कशात चेंज केलं? एसी कंडक्टर मध्ये. मग काय होतं बघा त्याचा डिसएडव्हान्टेजेस? बघ आता ह्याचे ऍडव्हान्टेजेस बघ काय होतं. पहिलं सांगतो मी तुला ऍडव्हान्टेजेस. पहिलं सांगतो तुला ऍडव्हान्टेजेस. हे काय होता, ह्याची जे काही कंडक्टिव्हिटी ते चांगली होती, म्हणजे मोर कंडक्टिव्हिटी. ह्याची कंडक्टिव्हिटी काय होती? कंडक्टिव्हिटी ह्याची कशी होती रे? कंडक्टिव्हिटी मोर होती, चांगली होती, काही टेन्शन नव्हता. ते एक ऍडव्हान्टेजेस झाला पहिला. दुसरा ऍडव्हान्टेज जर बघितला याचा जर दुसरा ऍडव्हान्टेजेस जर म्हटला तर लाईट इन वेट होता. कसा होता? लाईट इन वेट होता. ओके, मग कितीने होता बाबा? लाईट इन वेट होता, पण कितीने होता? कॉपर पेक्षा अर्धा किलो, म्हणजे वन हाफ ऑफ कॉपर. म्हणजे याचा अर्थ आहे, जर समजा एवढी वायर असेल, म्हणजे आपल्या हाता एवढी जर वायर असेल, जर कॉपरची वायर 1 किलो भरत असेल तर तेवढीच वायर तेवढ्याच शेपची तेवढ्याच एरियाची जी काही वायर आहे ते किती? अर्धा किलोची भरते, म्हणजे 1/2 ऑफ द कंडक्टर. मग कोणता? कॉपरचा. ओके, एवढं चालतंय. दुसरं जर म्हटलं तर ऍडव्हान्टेजेस जे आहे बेटर फ्लेक्झिबिलिटी. बघा, बेटर फ्लेक्झिबिलिटी हे मुळात तर त्या ठिकाणी गोंधळ झाला. फ्लेक्झिबिलिटी आलं म्हणून गोंधळ झाला. आता फ्लेक्झिबिलिटी काय केलं बेटा? त्याची फ्लेक्झिबिलिटी ही चांगली होती म्हणून त्या ठिकाणी त्याला रिप्लेस करावं लागलं. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे नको तेव्हा त्या ठिकाणी ते इकडे तिकडे पळायला लागलं, म्हणून त्याला आपल्याला बदलावं लागलं. म्हणजे काय फ्लेक्झिबिलिटी म्हणजे? काय वाकणे, जसं वाकवलं तसं वाकणे, याला काय म्हणायचं? फ्लेक्झिबिलिटी म्हणायचा. आणि याचे बघा डिसएडव्हान्टेजेस काय होते, नेक्स्ट सांगतो मी तुला. डिसएडव्हान्टेजेस काय होते बघा. आता या ठिकाणी डिसएडव्हान्टेज मी थोडं शॉर्ट मध्ये लिहितो, तुमचं तुम्ही चांगल्या प्रकारे नोट्स काढा. डिसएडव्हान्टेजेस. आता डिसएडव्हान्टेजेस याचे काय होते बाबा? ह्याचे काय होता? लेस टेन्साइल स्ट्रेंथ. ह्याची जी काही स्ट्रेंथ होती कशी होती? लेस होती. टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे मजबूती कशी होती? मजबूती एकदम कमी होती. आता मजबूती जर कमी असेल तर त्या ठिकाणी तुटू शकतो का नाही? बरोबर आहे का नाही? तुटू शकतो की नाही? बघा, जर्मनचा डबा तुम्ही असं वाकवा, ते वाकून जातो. पण स्टीलचा डबा वाकवावर बघत आहे का तुमच्यात हिंमत? पहिले एक अफजल खान होता बाबा की तो असं हाताने सगळं स्टीलचे पूर्ण ग्लासला बुक नाही केलता. आपण आहोत का त्यातले? तशा अवलतीचे आहोत का आपण? तशी ताकद आहे का आपल्यामध्ये? आपण मॉडर्न जमान्यातले. कशाचे? मॉडर्न जमान्यातले. मग या ठिकाणी काय केलं? लेस टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे 2 खांब असतील तर 2 खांबाला जे काही आपण बांधतो तेव्हा त्या ठिकाणी मोर सॅग ठेवावा लागला. तर सॅग म्हणजे काय रे बाबा? स्वाग से करेंगे सबका स्वागत. बघितलं? आता स्वॅग म्हणजे काय? स्वॅग नाही, सॅग. काय आहे बेटा? सॅग. स्वॅग नाही. सॅग म्हणजे काय बघा, इथे एक पोल आहे, इथे एक पोल आहे, असं या ठिकाणी काय क्रॉस आर्म आहेत. आणि या ठिकाणी जे काही असा असतो, हे जे झोळ आहे ना, झोळ, ह्या झोळला म्हणायचं सॅग. मग याला काय करायचं माहितीये का? मोर सॅग लागायचा. मोर जर सॅग असेल तर या ठिकाणी काय होईल बघा? जास्त कंडक्टर लागेल. टेन्साइल स्ट्रेंथ कमी असल्यामुळे मोर सॅग म्हणजे स्वॅग नाही, सॅग. मोर सॅग त्या ठिकाणी वापरावं लागेल. मोर सॅग त्या ठिकाणी जर वापरत असेल तर जास्त त्या ठिकाणी मटेरियल लागेल. या ठिकाणी काय बघा? मोर सॅग. काय आहे? मोर सॅग रिक्वायर्ड. सॅग रिक्वायर्ड. या ठिकाणी काय करावं लागलं आपल्याला? मोर सॅग आणावं लागलं. आता जास्त सॅग जर असेल, सॅग म्हणजेच काय? 2 खांबाच्या मध्ये जे काही झोळ पॉइंट असतो त्याला म्हणायचं काय म्हणायचं? सॅग. त्याला काय म्हणायचं बेटा? सॅग म्हणायचंय. मग हे जर सॅग असेल तर या ठिकाणी कंडक्टर जास्त लागेल. मला सांगा,
या कंडक्टरमध्ये जास्त, हे कंडक्टर जास्त आहे का हे कंडक्टर जास्त आहे, हा कंडक्टर जास्त आहे, हा कंडक्टर कमी आहे, म्हणून त्या ठिकाणी मोर कंडक्टर लागलं. आणि त्यानंतर हे मजबूत नाहीये म्हणून ह्या दोघांमध्ये जे गॅप आहे ते कमी करावं लागलं आपल्याला. बरोबर आहे, तिथलं काय करावं लागलं आपल्याला, गॅप हा कमी, दोन दोनच घ्या, जास्त घेऊ नका. तिथला जे काही आहे ते कसं झाला, या ठिकाणी काय आहे, जो काही सॅग आहे तो वाढल्यामुळे या ठिकाणी काय करावं लागलं आपल्याला, जास्त कंडक्टर वापरावं लागलं. आणि दोन खांबाच्या मधला जो काही गॅप आहे म्हणजे स्पॅन, म्हणजे काय स्पॅन कमी करावं लागलं. अच्छा, म्हणून आपण या ठिकाणी काय केलं, याला रिप्लेस केलो. मग रिप्लेस ह्या डिसएडव्हान्टेजेस मुळे रिप्लेस केलो. आणि दुसरी गोष्ट जर म्हटलं तर त्या ठिकाणी अजून काय होतं बघा, त्याच्यामध्ये चांगले तर सगळं तर चांगलं होता, सगळं व्यवस्थित चाललं होता, पण त्या ठिकाणी लवकर लवकर तुटू लागलं. म्हणजे उन्हाळ्यात जर आलं तर लांबू लागलं म्हणजेच काय, वितळायला लागलं. म्हणजे दोरी बघा, आपण दोरी बांधतो, फिट्ट दोरी बांधायची, 15 दिवसात बघायची ते झोळ होते, त्या टाइप मध्ये हे होऊ लागलं. झोळ होऊ लागलं. मग ते झोळ होऊ लागलं त्यासाठी काय करावं लागलं, त्याला रिप्लेस करावं लागलं. आणि रिप्लेस करण्यासाठी आपल्याला काय आणावं लागलं बेटा, एएसी कंडक्टर. कुठला कंडक्टर आणावं लागला आपल्याला, एएसी कंडक्टर. मग ह्याला रिप्लेस करून आपण आणलो एएसी. म्हणजे एक आपल्यासारखं शहाणा इंजिनियर आलं, अरे कशाला वापरताय बेटा एएसी तुम्ही, ऑल अल्युमिनियम का वापरताय, अरे त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घ्या. हा बरोबर आहे म्हणलं बाबा, आता इंजिनियरचं काय काहीतरी बघावं लागेल. मग इंजिनियरचं ऐकावं लागलं तर आपण काय मामूली बिल्ल्याचे आहो का, खूप मोठा कमी बल्ल्याचे आहो का आपण, नाही ना. मग आपल्याला तू ऐकत नाहीस ना, बघ म्हणायचं. मग त्यानं म्हणलं हा ऐकावं लागतं म्हणलं, मग ऐकायलं. आणि त्यानंतर काय केलं, एसी कंडक्टर आणलं. कोणता, ए सी. ओके, कोणता, ए सी कंडक्टर. 3 बार एसी कंडक्टर या ठिकाणी आपल्याला आणावं लागलं बेटा. हे जे डिसएडव्हान्टेजेस होते, ह्या डिसएडव्हान्टेजला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय आणावं लागलं, एसी टाइप कंडक्टर. समजतं का नाही रे, समजायलाच पाहिजे बेटा, नाहीतर खोपडीतच हाणतो तुझ्या. मुली असेल किंवा मुलगा असेल, नाहीतर सर तुम्ही असं काय बोलताय, अरे 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 असं नाही बोलत बेटा. पण काय माहितीये का, तुला समजलं की मी खूप खुश असतो आणि तुम्हाला समजणं हे माझं भाग आहे. काही डाऊट याच्यामध्ये, काही डाऊट आहे का बेटा, सांगा बरं. पटापट सांगा ना, असं करणं का ना, येतोय ना, कमेंट करा ना. मग तुम्ही कमेंटच करत नाही राव, असं कसं, एवढं मेहनतीने मी सांगतो म्हणजे कमेंट करत चल. म्हणजे मलाही थोडस मजा यायला पाहिजे ना. अरे हे राहिलं ना आपलं, बघा बोलल्या नादामध्ये असं होतंय. चला नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, ए सी कंडक्टर. कोणता, ए सी कंडक्टर. नेक्स्ट वाला आहे ए सी कंडक्टर. आता याचं स्टँड फॉर्स म्हणजे काय, याचं फुल फॉर्म, याचं काय, फुल फॉर्म ऑफ कंडक्टर. चला फुल फॉर्म काय घ्यायचा, ऑल अल्युमिनियम. बघा ऑल अलॉय या ठिकाणी बघायचं, ऑल अलॉय अल्युमिनियम. थोडस एक मिनिट, ऑल अलॉय अल्युमिनियम कंडक्टर. ऑल अलॉय अल्युमिनियम कंडक्टर. आता आपल्याला काय बघायचं बेटा, ऑल अल्युमिनियम अलॉय कंडक्टर बघायचं आहे. यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम वापर, आता थांब, मॅग्नेशियम आता सांगत नाही, थांब. ऑल अलॉय म्हणजेच काय, मिक्सअप कंडक्टर. काय बनवलंय आपण या ठिकाणी, मिक्सअप कंडक्टर बनवलंय. मिक्सर म्हणजेच काय, आता थोडक्यात सांगतोय मी तुम्हाला, थोडक्यात जर म्हटलं तर कसं सांगू बाबा आता, ऑल अलॉय. अलॉय म्हणजेच काय, मिक्स करणे. अलॉय म्हणजेच काय करणे रे, अलॉय म्हणजे काय, मिक्स. आपण काय काय मिक्स करतो रे, काय काय. मग आपल्या घरी जर पाहुणे आले, समजा आपण जर रस पोळी केली, रस नाही दूध पोळी, आपण काय करतो, दूध पोळी. मग प्युअर दूध टाकतो का आपण, बरकत जायला पाहिजे ना, सगळ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आपण काय करतो, दिसायला पांढरं ते कसं का असं ना, कसं काय, पण दिसायला कसं असायला पाहिजे, पांढरं. मग त्याच्यात पाणी टाकतो आपण. काय टाकतो बेटा, पाणी. का बरं, कारण आपला फायदा व्हावा, पैसे वाचावे. कारण जास्त दूध आणायला गेलं की जास्त पैसा जातो, कमी दुधात सगळे मोकळे. पाहुण्याला वाटते काय बाबा दूध पोळी केले होते. हे झालं जनरल. आणि आपल्याला माहित आहे बसल्यावर काही काही गोष्टी आपण कशाने पितो, पाणी टाकून, अरे सॉरी काय, कशाने पितो आपण, कशाने, काहीतरी मिक्स करून पितो की नाही. आता काहीतरी मिक्स कधी करतो बघा, लिंबू सरबत जर करायचं म्हटलं, साखर टाकावं लागते का, नुसतं साखरेचं पाणी. ते म्हणतो मी, दुसरं काही. ओके, आपल्याला काय करायचं आहे, ऑल अल्युमिनियम कंडक्टर बघायचं. काय बघायचंय, ऑल अल्युमिनियम, सॉरी ते बघितलं, ऑल अलाय अल्युमिनियम कंडक्टर म्हणजे त्याच्यात मिक्स करायचं आहे.
मिक्स का बरं केलं? कारण त्या ठिकाणी टेन्साईल स्ट्रेंथ कमी होती, सॅग जास्त होत होता, आणि सॅग जर जास्त झाला तर त्या ठिकाणी मोर कंडक्टर वेस्ट मध्ये जात होता. मग त्याला भरून काढण्यासाठी आपल्याला वापरावं लागलं ऑल अलाय, म्हणजे त्याच्यामध्ये काय मिक्स करावं लागलं, आणि त्याच्यामध्ये आपण मिक्स केलं हाय मॅग्नेशियम. त्या ठिकाणी काय केलं बेटा आपण? हाय मॅग्नेशियम सिलिकॉन. काय केलं आपण? हाय मॅग्नेशियम सिलिकॉन त्या ठिकाणी ऍड केलं. म्हणजे अलाय म्हणजे काय? यामध्ये अलाय बघा, अलाय काय काय करतोय आपण? अलॉय काय काय केलं? अल्युमिनियम काय केलं बघा, एल म्हणजे अल्युमिनियम असतंय, आलं नाही अल्युमिनियम, अल्युमिनियम हाय मॅग्नेशियम. आता बघा काय काय आपण ऍड केलं, हाय तेच मॅग्नेशियम सिलिकॉन, मॅग्नेशियम काय? मॅग्नेशियम सिलिकॉन. या ठिकाणी काय केलं आपण? अल्युमिनियम प्लस हाय मॅग्नेशियम सिलिकॉन या ठिकाणी आपण काय केलं बेटा? ऍड केलंय. आणि याने काय होणार आहे बघा, याने काय होतं? सिलिकॉन आपण काय केलंय? सिलिकॉन आपण काय केलं? ऍड केलं. बघा ऍड का बरं केलं नाही? एवढं महत्वाचं आहे की नाही? अलाय जर करतोय कोणा मिक्स करतो, दोन गोष्टीमध्ये मिक्स करावं लागतं. मिक्स दुसरी जाऊ दे, काही गरज नाही ना, भरपूर आहेत मिक्स करण्याचे, पण जाऊ दे, आपण घ्यायचं आपल्याला काय घ्यायचं? अलाय घ्यायचंय. अल्युमिनियम प्लस हाय मॅग्नेशियम सिलिकॉन वापरायचा. याच्याने काय होईल रे? ते कंडक्टर जे काय कंडक्टिव्हिटी ऍज इट इज राहील, कंडक्टिव्हिटी मध्ये काही चेंज होत नाही, कंडक्टिव्हिटी मध्ये काही चेंज होत नाही, कारण सिलिकॉन जे काही आहे ते सुद्धा काय चांगल्या टाईपचा कंडक्टर आहे, म्हणजे सेमी कंडक्टर. अलाय केल्यास ते कंडक्टर मध्ये झाला. कशामध्ये आला? कंडक्टर मध्येच आला. मग जेव्हा तुम्ही अलाय करताय त्यावेळेस होतो बघा तुमचा कंडक्टर तयार होतो. काय होतं बेटा? तुमचा कंडक्टर हा तयार होतो. आणि जर झाला तर त्या ठिकाणी काय होतं माहितीये का? एक तर त्या ठिकाणी करोजन होत नाही. काय होत नाही? करोजन. या ठिकाणी काय होत नाही बेटा? करोजन म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग करोजन रेझिस्टिव्ह. म्हणजे या ठिकाणी काय होतं बघा? व्हेरी स्ट्रॉंग. बघा बी फक्त काय करतो? स्ट्रॉंग करोजन रेझिस्टिव्ह. म्हणजे याचा अर्थ काय रे माहितीये का? जे काही करोजन होणार आहे, जे काही करोजन होणार आहे तो रेझिस्टिव्ह आहे, म्हणजे करोजन होणार नाही. अरे करोजन काय म्हणता रे बाबा सर तुम्ही? ऐक, मला कळतच नाही. अरे करोजन म्हणजे काय? गंज. काय? गंज म्हणजे याच्यावरती गंज चढत नाही. काय होत नाही बेटा? गंज चढत नाही. आणि गंज नाही जर चढला तर आपला कंडक्टर जास्त दिवस टिकणार आहे की नाही रे? जास्त दिवस टिकल का नाही? अरे 100% टिकल ना बाबा. ओके. नेक्स्ट जर म्हटलं तर अजून याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल बरं? करोजन तर आहे, ओके सगळी गोष्टी, म्हणजे सगळे काय हाय रेझिस्टिव्हिटी सुद्धा, म्हणजे हाय कंडक्टिव्हिटी सुद्धा आहे. कंडक्टिव्हिटी चांगली कंडक्टिव्हिटी आहे, म्हणजे लो रेझिस्टिव्हिटी आहे. चालते. ओके. मग ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. आता याचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत आपण ह्याचे ऍडव्हान्टेजेस बघू. काय आहे ऍडव्हान्टेजेस मध्ये? हा पहिला ऍडव्हान्टेजेस आला रे, हाय रेझिस्टिव्हिटी आहे. त्यानंतर दुसरा ऍडव्हान्टेज सुद्धा काय? करोजन सुद्धा होत नाही, म्हणजे चांगली गोष्ट आहे. मग याला रिप्लेस केलं कोण? एसीआर. अजून 150 इंजिनियर आले बाबा. ह्याला रिप्लेस करण्यासाठी आले की एसीएसआर कंडक्टर घ्या की किती भारी. तेवढं काय बरोबर आहे. मग एसीएसआर कंडक्टर बघा काय म्हटलं माहितीये का? आता याला रिप्लेस करण्यासाठी आपल्याला आणावं लागलं एसीएसआर कंडक्टर. काय आणावं लागलं बेटा आपल्याला? एसीएसआर कंडक्टर. हे सुद्धा चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगले होते, पण त्याच्यामध्ये मॅग्नेशियम त्या ठिकाणी आपण ऍड केल्यामुळे थोडीस त्या ठिकाणी काय होत होतं? त्या ठिकाणी पॉवर लॉस होत होता. आणि पॉवर लॉस झाली की टणकपणा येत होता. आणि टणकपणा जर आला तर त्या ठिकाणी काय बांधायला करायला वगैरे सगळे अडचणी येत होते. म्हणून त्या ठिकाणी काय केलं? याला रिप्लेस केलं. याला काय केलं बेटा? रिप्लेस. एक्झाम मध्ये काय लिहायचं बेटा? फक्त एवढं 2-3च लिहायचं, बस झालं. असं तर हा तर विचारणार नाही, हा पण विचारणार नाही. मोर इम्पॉर्टंट फॉर एमएसबीटी एक्झाम एसीएसआर कंडक्टर. आणि फक्त एक्झाम मध्ये विचारलं जातं तुम्हाला, फक्त आणि फक्त यांची फुल फॉर्म तुम्हाला विचारलं जाईल. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही विचारणार नाही. लक्षात असू द्या. तुम्हाला काय विचारणार? फक्त आणि फक्त एसी किंवा एसीएसआर एवढे तुम्हाला विचारतील, बाकी काही विचारणार नाही अजिबात. नाही होणे का? हे एवढं झालं. हे इथपर्यंत झालं. नेक्स्ट जे काही बघणार आहोत आपण, डिसएडव्हान्टेजेस याचे काय काय होते बाबा? थोडस महाग चालू होतं, बल्की होत होतं. बल्की म्हणजेच काय? वजन वाढत होतं. म्हणून त्या ठिकाणी आपण आणलो एसीएसआर कंडक्टर. कुठला कंडक्टर बेटा?
कुठला कंडक्टर वापरला आपण नंतर? जो काही तिसरा आहे तो आहे एएसी एसीएसआर कंडक्टर. कोणता? एसीएसआर कंडक्टर. म्हणजे बघा अल्युमिनियम कंडक्टर. बघा मला काय म्हणायचं आहे, अल्युमिनियम कंडक्टर आहे. कोणता आहे? अल्युमिनियम कंडक्टर. अल्युमिनियम कंडक्टर स्टील. स्टील रेनफोर्स्ड. बघा रे, आता काय आलं बाबा, हे नवीनच आलं बघा सर. व्हेरी 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 आयएमपी. हा, खूप खूप इम्पॉर्टंट आहे हे. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारतील. तुम्ही आयटीआय मध्ये शिकत असाल तर ह्याचा फुल फॉर्म विचारेल. पॉलिटेक्निक मध्ये शिकत असाल तरी तुम्हाला फुल फॉर्म विचारेल. आणि इंजिनिअरिंग मध्ये जरी शिकत असाल तर ह्याचा फुल फॉर्म विचारेल तुम्हाला. आणि त्यासोबत स्टँडर्ड कसे काढायचा आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा फुल फॉर्म विचारलं जात असतं. म्हणजे एवढं त्या ठिकाणी या ठिकाणी त्याला महत्व दिलेलं आहे. आणि ते महत्व बघा कसं असतो काय नाही, आता मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता बघा ऑल अल्युमिनियम कंडक्टर जर या ठिकाणी वापरलेला आहे तर काय आहे बघा नेमकं ह्यामध्ये होतो काय, हे सुद्धा कसं आहे, स्टँडर्ड आहे. कसं आहे बेटा? हा स्टँडर्ड टाइप कंडक्टर आहे. आता स्टँडर्ड म्हणजेच काय रे? हे सुद्धा कसं आहे, स्टँडर्डच आहे. कसं आहे? स्टँडर्ड आहे. म्हणजे थोडक्यात हा असा एक सेंटर आहे आणि त्याच्या अवतीभोवती असे कंडक्टर आहेत. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या, या टाइपचे कंडक्टर. आता या ठिकाणी हे जे काही आउटर साइडचे जे काही आहेत, आउटर साइडचे कंडक्टर जे काही आहेत ते कंडक्टर तुमचे असणार आहेत अल्युमिनियमचे. कशाचे असणार आहेत? अल्युमिनियमचे. आणि हा जो काही सेंटरचा कंडक्टर आहे तो सेंटरचा कंडक्टर असणार आहे तुमचा स्टील. कशाचा? कशाचा आहे? स्टीलचा आहे. कशाचा आहे बेटा? स्टीलचा. दोन टाइपचे मटेरियल. आता त्याला आलाय फिलाय करायची गरज आहे का नाही? त्याला खूप महाग होत होता, त्याला खर्च जास्त होता आलायसाठी, आणि त्याला मिक्सअप करणं खूप अवघड प्रोसिजर होती आणि सगळं कॉस्टली जाऊ लागलं. म्हणून त्या ठिकाणी आपण काय केलं माहितीये का? स्टीलचाच वायर बनलो, गॅलोनाइज्ड स्टीलचा. कशाचा बनवला आपण? गॅलोनाइज्ड स्टीलचा या ठिकाणी काय बनवलं आपण? वायर बनलं. आणि ते वायर काय केलं माहितीये का? सेंटरमध्ये वायर आणि त्याच्यावरून कंडक्टर. खतरनाक. आपण काय कमी आहोत का? आपण कोणापेक्षा कमी आहोत का? नाही ना. आपण भयानक खतरनाक भयानक आहोत आपण. आणि ते भयानक आहोत म्हणजेच काय बेटा, या ठिकाणी जे काही तुम्ही वापरताय ते सेंटरचा जो काही पार्ट आहे ते कशाचा आहे बेटा? कशाचा आहे? स्टीलचा आहे. आणि बाहेरचा जो काही आहे तो कशाचा बेटा? तो कशाचा आहे? तो अल्युमिनियमचा आहे. कशाचा आहे बेटा? ते अल्युमिनियमचा आहे. बाहेरचा अल्युमिनियमचा. म्हणजे याचा अर्थ काय होता बघा, हे दोन काम करतं. दोन म्हणजेच काय? कंडक्टिंग करते वेळेस खूप चांगलं करतं, म्हणजे हाय कंडक्टिव्हिटी. आता बघा हे ऍडव्हान्टेजेस बघायचे काय काय ना. हे कसं माहितीये का? हे अशा टाइपचे नंबर ऑफ लेयर्स आर सराउंडेड ऑन दी सेंटर कंडक्टर. नंबर ऑफ अल्युमिनियम कंडक्टर लिहून घ्या. नंबर ऑफ अल्युमिनियम कंडक्टर आर सराउंडेड ऑन द सेंटर पार्ट ऑफ स्टील कंडक्टर. असं लिहायचं त्याला. म्हणजे नंबर ऑफ अल्युमिनियम कंडक्टर होते, ते अल्युमिनियम कंडक्टर काय केलं? सराउंडेड केलं किंवा वाउंडेड ऑन केलं, म्हणजे त्याच्यावरती वाउंड केलं. आणि त्या ठिकाणी सेंटर मध्ये जे काही वापरत होतो, सेंट्रल पार्ट ऑफ द कंडक्टर इज अ स्टील कंडक्टर. म्हणजे ह्या कंडक्टरचा जो सेंटरचा पार्ट होता, सेंटरचा पार्ट कोणता? सेंटरचा पार्ट जे काही होता तो होता तुमचा स्टीलचा. म्हणून याला म्हणायचा स्टील. याला काय म्हणायचा? स्टील रेनफोर्स. आता रेनफोर्स त्याच्यावर काय पाऊस पडतो का असं जोराने म्हणून रेनफोर्स म्हणजे? असं नाही. रेनफोर्स म्हणजे मजबूती. मजबूती. मजबूती म्हणजे काय? हाय टेन्साइल स्ट्रेंथ. किती वडा तुटणार नाही, किती दाबा दबणार नाही. स्टीलचा ग्लास बघा तुम्ही, स्टीलचा तांब्या बघा, तांब्या म्हणतो, लोट्या लोट्या लोट्या, बरोबर. ते बघा किती टणक असते. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं माहितीये का? आणि असंही एसी करंट असल्यामुळे सेंटर मधून जात नाही, ते सरफेस वरून फ्लो होतं. मग सेंटरचं काम असं रिकामी जागी असूनही नसूनही उगं लेंथ वाढवायचं काय कामाचं आहे का ते? नाही. म्हणून त्या ठिकाणी सेंटरला स्टीलचा वापरायचा. स्टीलचं का वापरायचं बघा. आता या ठिकाणी वापरलं हाय, याचा ऍडव्हान्टेजेस आता बघ. हाय टेन्साईल स्ट्रेंथ. या ठिकाणी काय आहे? हाय टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ आहे. मी असंच लिहित असतो, तुम्ही माझ्या शब्दावरून लिहून घ्या. हाय टेन्साईल स्ट्रेंथ. कारण आम्हाला कधी प्रेम झालं नाही. अरे प्रेम नाही, अक्षरावरती प्रेम झालं नाही, म्हणून आम्ही असंच लिहितो. आमचा तसा स्वभाव आहे. आणि आम्ही म्हणजे मुलं कसे खतरनाक राहते तुम्हाला माहिती आहे, देवा घरची फुलं त्या टाइप मध्ये. बघ
हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे म्हणून या ठिकाणी वापरायचं. आता टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजेच काय, मजबूती जास्त आहे. मजबूती जास्त असेल तर तुम्हाला माहित आहे असा काय आहे खांब, त्याला काय आपण वापरतो असा, म्हणजे सॅग काय होता, मोर होता. हे दोन खांब आहेत, इथला जे सॅग होता ते मोर होता. आपण काय केलं माहितीये का, एसएसआर आणलं आणि याचं सॅग दिलं उगं थोडस, काय दिलं, थोडं, म्हणजे या ठिकाणी इथून एवढा कंडक्टर आपलं वाचला की नाही रे. आणि त्यानंतर हे जे काही गॅप होता ना, हा गॅप म्हणजे काय, स्पॅन होता एएसीचा जो काही स्पॅन होता ते कसा होता, लेस होता. पण हे जे काही आहे ते इथून एवढं लेस म्हणजे किती, जर समजा हा 60 मीटर असेल तर आपण या ठिकाणी 100 मीटर 200 मीटर पर्यंत त्या ठिकाणी ठेवू शकतो. डिपेंड्स ऑन सपोर्ट्स और डिपेंड्स ऑन लेवल ऑफ द व्होल्टेज. ओके. आणि याच्याने काय होईल बघा, इथं आपल्याला सांगता येईल स्पॅन हा कसा होतो, मोर होतो. त्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ जर कमी जर जास्त झाला तर डिक्रीज द सॅग, काय बघा, डिक्रीज दी सॅग, काय झालं रे, सॅग डिक्रीज झाला म्हणजे मिनिमाइज झाला. त्यानंतर नेक्स्ट बघा, सॅग जर मिनिमाइज झाला तर त्या ठिकाणी काय झाला, स्पॅन ऑफ द कंडक्टर स्पॅन इज इन्क्रीज. जर सॅग डिक्रीज झाला असेल तर स्पॅन काय होतं बघा, स्पॅन म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट्स तुम्हाला माहिती आहे का, आपण ऑनलाईन घेतले, आपण ऑनलाईन घेतलेला आहे, त्यावरती तुम्ही बघू शकता. स्पॅन म्हणजेच काय, द डिस्टन्स बिटवीन टू पोल्स, म्हणजे यामधला आणि यामधला जे काही डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं स्पॅन. जेव्हा सॅग डिक्रीज झाला तेव्हा स्पॅन इज इन्क्रीज, काय होतं त्या ठिकाणी, इन्क्रीज करू शकतो आपण इझिली. ओके, केलं, काही अडचण नाही. त्यानंतर नेक्स्ट जर विचार बघितलं तर यामध्ये स्टीलचे जे वायर वापरलेले आहे, सेंट्रल पार्ट जो काही स्टीलचा वायर आहे ते आपण वापरतो. पण या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट करोजन होतो. तिथं काय होतं बघा, इलेक्ट्रोलाइट करोजन. आता इलेक्ट्रोलाइट करोजन आता हे बघा, तुम्हाला माहिती आहे कार्बन म्हणजे पेपरला वापरायचं नाही रे. कार्बन म्हणजे पेपरला वापरायचं. कार्बन का, आपण लिहिण्यासाठी वापरतो ते. जेव्हा आपण आकडा टाकायचो बघा, आता टाकतो का नाही मला माहिती नाही, पण जेव्हा आपण टाकायचा, मी लहान असताना ते टाकायचं, तेव्हा कार्बन यायचं कंडक्टरला काय यायचं, कार्बन. म्हणजे त्यामध्ये जर गॅप राहिला ना थोडासा तर कार्बन येतो. मग हे जे काही कंडक्टर्स आहेत, हे कंडक्टर असं वाउंड करतो आपण, ते जे काही अल्युमिनियमचे कंडक्टर हे मग तिथं काय करतो आपण, त्या ठिकाणी वाउंड करत असताना इथं गॅप सुटला, इथं हे जे गॅप आहे ना, त्या गॅप मध्ये होत असतो बेटा इलेक्ट्रोलाइट करोजन. मग ते इलेक्ट्रोलाइट करोजनला रिमूव्ह करण्यासाठी म्हणजे कार्बन येतो तिथे, आणि जर कार्बन जर आला तर त्या ठिकाणी काय होतो, लॉस होतो. मग लॉस झाल्यामुळे त्या ठिकाणी ओव्हरऑल इलेक्ट्रिसिटीचं काय होतं, लॉस मध्ये जातं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ह्याला रिमूव्ह करण्यासाठी झिंक कोटेड काय करतो बघा, झिंक कोटेड ऑन स्टील कंडक्टर. कशावरती करतो बघा आपण, स्टीलच्या ह्याच्यावरती झिंक कोट करतो. त्याच्यामुळे काय होतो, त्या ठिकाणी काय करतो आपण, लॉसेस कमी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. नेक्स्ट जर बघितलं तर हे कुठं यूज होतात बघा, दिस टाइप्स ऑफ कंडक्टर. आता हे तर खतरनाक आलं, आता आपण बनवलं. अरे आपण बनवलं म्हणजे काय, कोणाला कमी आहे का, आता लेटेस्ट व्हर्जन आहे, लेटेस्ट तर तुम्हाला माहिती आहे किती भयानक असतं, एकदम चांगलं असते. ओके, त्यासाठी हा कसं आहे, लेटेस्ट आहे. म्हणून ह्याला जे काही यूज केलं जात असतं, लो टेन्शन ऍज वेल एज हाय टेन्शन, की कुठेही वापरा, काही अडचण आहे का, रफ आणि टफ टाईपचा कंडक्टर आहे. त्यानंतर कसं आहे, ह्याचा जर विचार केलं तर हे मधला एक कंडक्टर स्टीलचा झाला, स्टील हा स्वस्त असते वगैरे सगळं, आणि त्यानंतर कॉपरचं वगैरे सगळ्याचा विचार केलं तर हा कसा आहे बेटा, चिप आहे. म्हणजेच कसं आहे, चिप म्हणजे पातळ नाही, चिप म्हणजे पातळ का नाही, तो कसा आहे, स्वस्त आहे. कसा आहे बेटा, स्वस्त आहे. आणि त्यानंतर ह्याची टेन्साईल आणि नेक्स्ट काय, टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असल्यामुळे कसं आहे ते, इट इज स्ट्रॉंगर. कसा आहे, स्ट्रॉंगर आहे. कसा आहे बेटा, स्ट्रॉंगर आहे. त्यानंतर नेक्स्ट अजून जर बघायला गेलं तर याच्यामध्ये काय सांगता येईल बघा आपल्याला, दुसरे काही अजून सांगण्यासारखे पॉइंट. नेक्स्ट जर म्हटलं तर एक पॉइंट आहे बघा, जेव्हा हायर पॉवर ट्रान्समिट करत असतो आपण, हायर पॉवर म्हणजेच काय, जेव्हा जास्त पॉवर ट्रान्सफर करायचा आहे तेव्हा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे लो मिनिमम क्रॉस सेक्शनल एरिया मध्ये
जास्त पॉवर ट्रान्सफर करू शकतो, कारण मधला तर काही बिनकामाच आहे. मधला पार्ट जर आपण भरून काढला स्टीलने तर बाहेरचं जास्तच राहील ना क्रॉस सेक्शन एरिया, म्हणजे सगळं काय कामाचेच असतील. म्हणजे हे कंडक्टरचं काम केलं, अल्युमिनियम कशाचं काम केलं रे, हे अल्युमिनियम कशाचं काम केलं, कंडक्टर कशाचं काम केलं बेटा, कंडक्टरचा. आणि स्टील कशाचं काम केलं, रेनफोर्सचा. कशाचं काम केलं बेटा, हा रेनफोर्स. रेनफोर्स हे कशाचं काम केलं, रेनफोर्सचं काम केलं. म्हणजे काय, मजबूतीचं काम स्टील केलं. आणि कंडक्टर म्हणजे करंट कॅरी करण्याचं काम कोण केलं, अल्युमिनियम केलं. म्हणजे दोन टाईप अलॉय वगैरे करायची गरज आहे का, मिक्सरण करायची गरज काय नाही, सेपरेट सेपरेट घ्या, झिंक कोटेड लावून टाका, संपला विषय. आणि त्यानंतर जे काही नेक्स्ट आपण काय म्हटलं बघा, आताच तुम्हाला मी सांगितलं की लो क्रॉस सेक्शनल एरियामध्ये बघा कसं आहे, म्हणजे इन केस ऑफ लो क्रॉस सेक्शनल एरिया, लो एरिया करतो मी, काय करतो मी, एरिया. आणि त्याच्यामध्ये हाय पॉवर ट्रान्सफर काय करू शकतो आपण, हाय पॉवर ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे जाडी, क्रॉसिंग एरिया म्हणजे काय, जाडी. जरी जाडी कमी असेल तरी जास्त त्या ठिकाणी काय करू शकतो आपण, पॉवर ट्रान्समिट करू शकतो. अजून ह्याचा ऍडव्हान्टेजेस काय, इट इज फ्री फ्रॉम फ्री फायरने, फ्री काय बघा, फ्री फ्रॉम कोरोजन. कोरोजन हे कशापासून फ्री आहे बेटा, कोरोजन पासून फ्री आहे. त्यानंतर अजून जर विचार केला तर लाईट इन वेट कसा आहे बघा, लाईट इन वेट कसा आहे, त्याचा वेट हा खूप कमी आहे. मग किती नाही बाबा, लाईट इन वेट किती आहे, याचा बहुतेक लाईट इन वेट जे काय आहे 0.8 समथिंग काहीतरी आहे. आय थिंक मला वाटतंय वेट ह्याचा कमी आहे 0.8. हा बरोबर आहे, किती आहे 0.8 दॅन कॉपर. दॅन कॉपर. हे बघा, जर एखादा जर एवढा कंडक्टर आपण 1 किलोचे बनवत असेल, 1 किलो मध्ये एवढा कंडक्टर बनतोय, तर तेवढाच कंडक्टर यामध्ये बनवायला त्याला 800 ग्राम लागतील. किती ग्राम लागतील, 800 ग्राम. 1000 ग्रामचा 1 किलो होतो. मग 0.8 म्हणजे किती, अल्युमिनियमच्या कंडक्टरला 800 म्हणजे 0.2 म्हणजे जवळपास आपले किती 200 ग्राम वाचलेले आहेत. म्हणजे एक किलो मागे 200 ग्राम वाचतो, म्हणजे आपल्या बापाच्या घरचं जाते का. त्यानंतर मोर स्पॅन इन्क्रीज दिले आपण, ओके ओके. हा, स्पॅन जर इन्क्रीज झाला तर कंडक्टर वाचेल, आणि स्पॅन जर इन्क्रीज झाला कंडक्टर तर वाचतो. त्यासोबतच काय, सेव्ह द सपोर्ट्स. बघा आता सपोर्ट्स बघा कसं आहे. आता इथून एवढं जे काही स्पॅन आहे, तो स्पॅन जर अलॉय कंडक्टर तुम्ही वापरत असाल किंवा एएसए कंडक्टर तुम्ही वापरत असाल तर 60 मीटरला 2 पोल लागतात, आणि याला 100 मीटरला 2 पोल लागतात. म्हणजे याला कितीला लागतात रे, 100 मीटरला 2 पोल लागतात. म्हणजे 60 बघा, 60 ला 2 लागले तर 100 ला किती 2 लागतील. किंवा समजा या ठिकाणी 3, आता असे 3 आहेत, ओके. या टाइप मध्ये खालचं जे काय आहे ते कोणतं आहे बेटा, हा एसी आहे. म्हणजे इथून एवढं जे काही आहे हा 60चा आहे, आणि हा कितीचा आहे, समजा 50चा आहे. समजा कितीचा आहे, 50चा आहे. मग हे 60 आणि 50 म्हणजे 110. 110 मध्ये 3 पोल लागतायत. कधी लागतायत, जेव्हा तुम्ही एसी कंडक्टर वापरताय. पण जर तुम्ही एसीएसआर कंडक्टर जर वापरलात ना, तर इथून एवढा एकच, म्हणजे एवढ्या 2 मध्ये जेवढं होऊन जाईल. म्हणजे 2 पोल मध्ये म्हणजे 1 पोल रिमूव्ह झाला का नाही. मग 2 पोलच्या मागे 1 पोल रिमूव्ह होत असेल. जर टावरचा विचार केला तर एक टावर जवळपास 7 ते 8 लाख रुपयाला 7 ते 8 लाख रुपये घेऊन पडतं. जे काही मोठं टावर असतं ना, त्या टाईपचं टावर 7 ते 8 लाख रुपयाला घेऊन पडतं. मग 7 ते 8 लाख रुपये वाचले ना भाऊ, आपल्या घरचे वाचले का नाही, बरोबर आहे का नाही. त्यासाठी आपण वापरतो. अरे एवढे सारे त्याचे ऍडव्हान्टेजेस असल्यावर किती भारी आहे ना एसीएसआर कंडक्टर. अरे भयानक भारी आहे की. त्यासाठी आपल्याला वापरायचं बेटा एसीएसआर कंडक्टर. कुठला कंडक्टर वापरायचा बेटा, एसीएसआर कंडक्टर. अरे मला सांगा बरं, आता कन्सेप्ट क्लिअर झाले का, कन्सेप्ट क्लिअर झाले का. आपण कसं काय माहितीये का, शिकवायचं म्हणजे उगा नाही शिकवत ना, पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून शिकवतो. आपला फंडाच वेगळा आहे बेटा. फंडा अजिबात नाही. कोणाच्या बापाला घाबरायचं का नाही. अरे आपलं नॉलेज आपण देतोय, आपले विद्यार्थी शिकतायत, म्हणजे किती असं मजेदार आहे की नाही. मित्र कॉलेजमध्ये गेले की नाही, आमचे विद्यार्थी लय भारी बोलतात. सर 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 माझ्या मागे मागे राहतात. मी त्यांना सन्मान देतो. माझे विद्यार्थी म्हणजे घरच्यांना सांभाळण्यासारखं मी सांभाळतो, म्हणून आमचे विद्यार्थी आमच्या मागे येतात आणि शिकवतो सुद्धा तसाच. बघा ना, मी ऑनलाईन आता काय सांगा बेटा, मी मोबाईल
जे काही कॅमेरा आहे मोबाईलचा त्या कॅमेरा समोर मी बोलतोय, पण असं वाटतं की माझे काही लाडके विद्यार्थी आहेत ना, लाडके जे काही कॉलेज मधले आहेत किंवा माझ्या प्रायव्हेट क्लास मधले विद्यार्थी आहेत ना, त्यांचा असं चेहरा आठवतो मला की माझे विद्यार्थी असं समोर बसलेत आणि मस्त खुशीने असं समजून घेत आहेत. तसंच तुम्ही पण शिकत असाल. मी त्या आमच्या विद्यार्थ्यांचा काय चेहरा आठवतो आणि त्यानंतर शिकवतो. आमचे विद्यार्थी खूप प्रिय आहेत. ते मला प्रेम करतात, मी त्यांना प्रेम करतो. प्रेम म्हणजे कसं माहितीये का, आपल्या विद्यार्थीच्या नात्याने मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांनी टीचरच्या नात्याने माझ्यावर ते प्रेम करतात. वेगळं काही नाही. ओके, चला नेक्स्ट बघा. लाईट इन वेट झाला, इथपर्यंत आला. माझ्या विद्यार्थ्यांना मी खूप चांगलं शिकवतो बरं का. तुम्हालाही जर प्रसंगी आला असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर ह्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तर तुम्ही तिथं कॉल करू शकता. जे काही डाऊट आहे ते मला सांगा, मी त्यावरती व्हिडिओ बनवायला तयार आहे. ओके, चला नेक्स्ट काय बघायचं बेटा आपल्याला. अरे आपलं कुठपर्यंत होतं रे, काय तर राहिलं. मेन आहे सर, हे तर स्टँडर्ड आहेत, हे तर स्टँडर्ड आहेत सर. तुम्ही फक्त एकच लेअर सांगितलं. कधी कधी सर असे लेअर असतात, म्हणजे तिसरी सुद्धा लेअर असते, ह्या टाइप मध्ये सुद्धा लेअर असते बघा. बरोबर आहे, असते ना, मी कधी नाही म्हणलं. म्हणजे बघा, एक लेअर, दोन लेअर, तीन लेअर आहेत. मग सर असं कसं करावं, मग त्यावरून हे किती कंडक्टर वापरायचे सांगा बरं. त्याचा एक मस्तपैकी फॉर्म्युला आहे, आणि ते फॉर्म्युला काय असतो, एक्झाम मध्ये विचारत असतो बेटा. फॉर्म्युला हा एक्झाम मध्ये विचारतो टोटल कंडक्टर काढण्याचा. कोणता, मी इथं लिहितो टोटल कंडक्टर. टोटल कंडक्टर आपल्याला काय करायचंय, काढायचे. आता टोटल कंडक्टर इक्वल टू, बघा टोटल कंडक्टर म्हणजेच काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे आता मोजत बसायचं का, नाही ना, मोजत बसायचं नाही. म्हणजे त्याचा एक रूल आहे, त्याचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, आणि त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला कंडक्टर वापरावे लागतात. मग तो फॉर्म्युला म्हणजेच काय बघा, हे आहे 3 इंटू n प्लस 1 प्लस 1. 3 इंटू n बघा, जो काही फॉर्म्युला हेच आहे का बघू, एक मिनिट. 3n इंटू n प्लस 1 प्लस 1, आय थिंक हेच आहे. एक मिनिट बघतो मी. 3n इंटू n प्लस 1, ओके, हा राईट, हाच फॉर्म्युला आहे. जो काही आपल्याला टोटल, आता हा स्टँडर्ड आहे काय, हा स्टँडर्ड आहे. मग याचे टोटल कंडक्टर आपल्याला काढायचे. मग कसं काढणार माहितीये का, हा फॉर्म्युला वापरायचा. आता हे सर n कुठून आणावं, n आता इतर कॉईल फील नाही, काही नाही, टर्न्स नाही, आता कसं करावं. आता बघा, n म्हणजेच काय, नंबर ऑफ लेअर. आता नंबर ऑफ लेअर म्हणजेच काय, की बाबा या ठिकाणी किती लेअर आहेत. हा एक लेअर झाला, हा दुसरा लेअर झाला, हा तिसरा लेअर. अच्छा, 3 लेअरचा आहे. 3 लेअरचा कंडक्टर आहे. मग आता कसं करावं बाबा. मग 3 लेअरचं कंडक्टर असेल तर किती कंडक्टर असतील ते महत्वाचं आहे ना. जर एकच लेअर असेल, त्याच्यामध्ये सेंटर मध्ये काही नसेल, फक्त एकच लेअर असेल, तर त्याचे जे काही कंडक्टर काढतो ते आपल्याला काढता येत आहे. मग n फॉर लेअर ऑफ कंडक्टर. n फॉर काय आहे, लेअर ऑफ कंडक्टर. काय आहे, लेअर ऑफ कंडक्टर. आता कंडक्टरची लेअर आहे, n फॉर काय, लेअर ऑफ कंडक्टर आहे. मग समजा जर एकच जर कंडक्टर असेल, म्हणजे एकच लेअर असेल, त्याच्यामध्ये सेंट्रल पार्ट नाही काय नाही, फक्त एकच लेअर आहे, सगळं काय एकातच आहे, म्हणजे एकच लेअर आहे, तर त्यावेळेस काय येईल बघा, फक्त एक पुट करा. फक्त एक पुट करायचं, किती येते, बहुतेक 7 येतात. 3 इंटू 1 1, 3 इंटू 1 1 प्लस 1 प्लस 1. ओके, 3 इंटू 1 किती, 3 2 प्लस 1. मग हे किती झाले, 6 प्लस 1 इक्वल टू 7. मग एक लेअर असेल तर 7 आलं. जर समजा 2 लेअर असतील, किती, 2, n फॉर 2, म्हणजे n इक्वल टू 2 जर असतील तर नंबर ऑफ कंडक्टर किती, नंबर ऑफ कंडक्टर किती येतील, नंबर ऑफ कंडक्टर सांगा बरं. 3 इंटू लेअर किती आहेत, 2 आहेत. त्यानंतर या ठिकाणी 2 प्लस 1 प्लस 1, या ठिकाणी 6 आले, या ठिकाणी किती आले, 3 आले, प्लस 1 झाला. 6 इंटू 3 किती, 18 प्लस 1 इक्वल टू झाले 19. आता तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे, कमेंट मध्ये सांगायचं आहे. हे का सांगतोय, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, पुढे प्रॉब्लेम साठी कामाला येणार आहे. आता तिसऱ्या लेअर साठी बघा, मला तुम्ही n इक्वल टू 3 घ्यायचंय आणि त्याचा आन्सर किती येईल ते मला काय कमेंट मध्ये सांगायचंय. ओके, मग हे का सांगताय सर, एक्झाम मध्ये तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारते किंवा गेट एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारते. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ कंडक्टर किंवा कॅल्क्युलेट द नंबर ऑफ कंडक्टर, नंबर ऑफ स्टँडर्ड कंडक्टर, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ स्टँडर्ड कंडक्टर when layer equal to where layer are किंवा where 3 layers किंवा where 3 layers म्हटलं. असं म्हणते आपल्याला की कॅल्क्युलेट करा टोटल त्या ठिकाणी किती कंडक्टर आलेले आहेत, नंबर ऑफ कंडक्टर्स. मग लेअर आहेत 3, मग त्या 3 लेअरचे टोटल कंडक्टर किती असतील बाबा,
किती असतील ते तुम्हाला सांगा म्हणते. किती ते तुम्हाला सांगा म्हणते. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नाही? सांगता आलं पाहिजे की नाही? मग ते तुम्हाला सांगायचे आहेत. काय करायचे बेटा तुम्हाला? ते तुम्हाला सांगायचे आहेत. मग ते सांगण्यासाठी फॉर्म्युला तुमचा 3n इंटू n प्लस 1 इंटू 1 आहे. कधी कधी फॉर्म्युला हा सुद्धा विचारला जात. कधी कधी फॉर्म्युला हा सुद्धा घेतात. मग तुम्ही तिथं कन्फ्युजन होऊन जायचं नाही बेटा. कधी कधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये फॉर्म्युला विचारतील तुम्हाला, डायरेक्ट फॉर्म्युला विचारते. डायरेक्ट मी किती परीक्षा दिले रे, हेच असतं. असे म्हणजे काय तुम्हाला फॉर्म्युला विचारतो, आपल्याला माहिती नसते, आपलं मार्गदर्शन कोणी करणार नव्हतं, नंतर लक्षात आलं म्हणून आम्ही राहिलो. अजून प्रयत्न चालू आहेत, बघू काय होईल ते होईल. चला आता बघायचा, हे 3 आहे ना, याला दुसरा फॉर्म्युला जे काही आहे तो फॉर्म्युला म्हणजे टोटल कंडक्टरचा फॉर्म्युला 3n² प्लस 3n प्लस 1 हा सुद्धा फॉर्म्युला तुमचा ऍक्युरेट आहे. पण आपल्याला कुठं तरी त्या ठिकाणी थोडस डाऊट येतो बेटा. पण हा सुद्धा तुमचा फॉर्म्युला हा ऍक्युरेट आहे. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? 3 टाईपचे कंडक्टर विथ डिटेल यूज झाला, ऍडव्हान्टेज झाला, डिसएडव्हान्टेज सगळे गोष्टी झाले आपले. जर कुठं काही डाऊट असतील तर कमेंट करा. आणि जे काही नेक्स्ट आपण लेक्चर घेणार आहोत ना, जे काही नेक्स्ट लेक्चर असेल तो लेक्चर असेल अंडरग्राऊंड केबल. खतरनाक अंडरग्राऊंड केबल. हे तर कुठेही बी जावा रे तुम्ही, कुठेही जावा, कुठल्याही दुनियात जा, ते असतो म्हणजे असतो. अंडरग्राऊंड केबल घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत कॉपर कंडक्टर आणि अल्युमिनियम कंडक्टर यांचं कंपॅरिझन. या दोन्हीच कंडक्टर मध्ये का घ्यायचं का नाही, कॉपर कुठं वापरायचं, अल्युमिनियम कुठं वापरायचं, हे सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपला असेल अंडरग्राऊंड केबल. ओके, तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट. ओके, चांगला छानपैकी अभ्यास करा बेटा. बाय बाय.